नमस्कार, मी रश्मी. काटा चमचा परिवारामध्ये तुम्हा सर्व खवय्यांचं आणि खिलवणाऱ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज आपल्या काटा चमचा किचन मध्ये आपण बनवतोय मटकीच्या डाळीपासून जे सांडगे बनवलेत त्याची जाडसर अशी रस्सा भाजी. तर मटकीचे सांडगे बनवायचे कसे, तर हा एक वाळवणाचा प्रकार आहे. तर मटकीचे सांडगे बनवण्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. तर त्याची लिंक मी तुम्हाला बायोमध्ये देते, ते तुम्ही बघा. आपल्या सांडग्यांचा आकार हा पारंपरिक नसला तरी कष्ट आणि वेळ वाचवणारा आहे. तर तशा प्रकारे मी सांडगे बनवलेत. चवीला अगदी पारंपरिक सांडग्यासारखेच लागतात आणि त्याची भाजीही तशीच होते. तर तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि आपल्या आजचा सांडग्याचाही व्हिडिओ बघा आणि तशा प्रकारे सांडगेही बनवा आणि त्याची भाजीही बनवा. तर आता ही जी सांडग्याची भाजी बनवतोय त्याची काळजी काय घ्यायची, तर आपण ह्या सांडगे बनवताना त्याच्यामध्ये लसूण, जिरे आणि तिखट, म्हणजे अगदी लवंगी मिरची तिखट असं झणझणीत तिखट वापरलेलं असतं. तर ती भाजी बनवताना मीठही वापरलेलं असतं. तर भाजी बनवताना काय करायचं, आपण तिखटाचं प्रमाण थोडं कमी ठेवायचं, कारण सांडग्यांमध्ये तिखटाचं प्रमाण असतं. तर ते बॅलन्स व्हायला पाहिजे. तर आपण नेहमीच्या भाजीमध्ये जेवढं आपल्या चटण्या किंवा मसाले वापरतो त्याच्यापेक्षा तर कमी वापरायचे, कारण तिखट बॅलन्स व्हायला पाहिजे. आणि मिठाचाही अंदाज तसाच घ्यायचा, कारण अगदीच मीठ जास्त होईल अगदी नेहमीप्रमाणे आपण टाकलं तर एवढी काळजी घ्यायची. भाजी अगदी अप्रतिम होते. तर आपली ही जी रेसिपी आहे ती अगदी झटपट होते, अगदी कुठलंही वाटण नाही, काही नाही. तर झटपट होणारी, अगदी सकाळच्या घाईमध्ये टिफिनसाठी होणारी ही अशी सुटसुटीत आणि सोपी अशी रेसिपी आहे. तर आपण त्यासाठी काय साहित्य घेतले आणि ती कशी बनवायची आणि त्यासाठी काय काळजी घ्यायची हे सांगितलेलं सगळं. तर आता आपण सांडग्याची भाजी बनवायला घेऊया. तर सांडग्याची रस्सेदार भाजी बनवण्यासाठी आपण इथे घेतलेले आहेत 1 कप सांडगे. हे मटकी डाळीचे सांडगे आहेत. 1 कप सांडगे आणि 1 मोठा कांदा बारीक चिरून, 1 मोठा टोमॅटो बारीक चिरून, कांदा लसूण मसाला 1 चमचा, कढीपत्त्याचे 15 ते 20 पानं, पाव चमचा हळद आणि चवीनुसार मीठ. तर आता आपण सांडग्याची भाजी बनवायला सुरुवात करूया. तर कढई गरम झाले. आपण सर्वात आधी सांडगे भाजून घ्यायचे आहेत. आपण 2 ते 3 मिनिटं सांडगे भाजून घेणार आहोत. 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत. आपण आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. आपण असे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत. आता आपण फोडणी देऊया. कढई आपली गरमच आहे. आपण तेल टाकूयात. एक 2 टेबलस्पून तेल गरम झाले. आपण कांदा टाकूयात. तर तेल गरम असल्यामुळे आपण पहिला कढीपत्ता टाकला नाही, तर खूपच तेल उडतं. आता आपण कढीपत्ता टाकूया. शक्यतो कांद्यावरतीच कढीपत्ता टाकायचा, म्हणजे तो जास्त करपला जात नाही. तर आता आपला हा कांदा थोडासा गुलाबी झालेला आहे. तर आपण आता सांडगे टाकूया. आपण सांडगे आधी तेलावरती परतले नाही आहेत, आपण ह्याला फोडणीतच परतायचे आहेत, म्हणून सांडगे आधी टाकून. तर सांडगे आपण जास्त करपेपर्यंत भाजायचे नाही आहेत. तर हलकेसे भाजले 2 ते 3 मिनिटापर्यंत भाजायचे, म्हणजे ते करपले नाही पाहिजे. त्याचे छोटे छोटे कणसुद्धा करपले नाही पाहिजेत. अशा पद्धतीने भाजायचे. तर अर्धा मिनिट असं आपण हे तेलावरती छान सांडगे परतून घ्यायचे. आणि सांडगे परतताना आपला उरला सुरलेला कांदासुद्धा असा छान परतला जातो. आता आपण टोमॅटो टाकूया. अर्धा 1 मिनिट झालेलं आहे. आता हे टोमॅटो टाकल्यानंतर आपण असं अर्धा मिनिट छान परतायचं. आता हे सांडगे आपण तेलावरती परतले आहेत, त्यापासून खमंग सुवास सुटलेला आहे. ते छान असं मस्त वाटतंय. आता आपण हे अर्धा मिनिट झालेलं आहे. आता आपण मसाले टाकूयात. तर इथे पाव चमचा हळद टाकते आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला. तर आपण कांदा लसूण मसाला 1च चमचा टाकलेला आहे. का तर आपण हे जे सांडगे बनवलेत ते अगदी लवंगी मिरचीची जी पावडर असते, लाल मिरची पावडर, त्याच्यामध्ये बनवलेले असतात अगदी झणझणीत असे सांडगे. आणि त्याच्यामध्ये आपण लसूण जिरा पावडर वगैरे वापरलेलं असतं. तर काय होतं की आपण आता परत तेच लसूण जिरे फोडणीला वगैरे दिलं तर ते एकदम हेवी होतं. तर जिरे लसूण अशी फोडणीला द्यायची गरज नाही, कारण सांडग्यामध्ये ते सर्व आहे. आणि मिरची पण असल्यामुळे आपण तिखट ॲडजस्ट होण्यासाठी थोडंसं 1 चमचाच आपण कांदा लसूण मसाला वापरलेला आहे. आणि मीठ पण तसंच आपण वापरायचं आहे, कारण सांडग्यामध्ये आपण मीठ वापरलेलं आहे. तर मीठही अंदाजाने टाकायचं, थोडं कमीच टाकायचं. तर आता आपण हे थोडंसं मीठ टाकूयात. आता हे आपण व्यवस्थित परतलेलं आहे. गॅस कमी करायचा आणि आता ह्याच्यात आपण गरम पाणी ओतायचं आहे. तर आता गरम पाणी ओतूयात.
तर आपले हे सांडगे पूर्ण व्यवस्थित शिजण्यासाठी आपल्याला आवश्यक तेवढं पाणी वापरायचं आहे आणि आपल्याला याच्यामध्ये सांडगे व्यवस्थित शिजता येतील अशा प्रकारे आपण हे पाणी वापरलेलं आहे. आणि आपल्याला जास्त पातळी भाजी बनवायची नाही आणि एकदम सुकी बनवायची नाही, दाटसर रस्सा भाजी बनवायची आहे. तर आता आपण इथे गॅस फास्ट करूया आणि एक उकळी येऊ देऊया. छान सुगंध सुटलेला आहे. तर एक उकळी आल्यानंतर आपण गॅस थोडा कमी करून झाकण ठेवणार आहोत एक 10 मिनिटासाठी. आता एक छान उकळी आलेली आहे. तर आता आपण याच्यावरती झाकण ठेवूया. अर्धवट झाकण ठेवायचं, म्हणजे पूर्ण पॅक करायचं नाही आणि गॅस स्लो टू मिडियममध्ये ठेवायचा. आता 5 ते 6 मिनिटं झालेत. आपण एकदा चेक करूयात. बघूयात आपले सांडगे शिजलेत का. कारण सांडगेचे आपण वेगळ्या पद्धतीने सांडगे बनवलेले आहेत. म्हणजे अगदी सांडग्याचा असा पारंपरिक आपला आकार नाही आहे सांडग्याचा. तर हे कष्ट आणि वेळ वाचवण्यासाठी मी बनवलेली ही सांडग्याची स्टाईल आहे. तर हा सांडगे कसे बनवायचे याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. मी त्याची बायोमध्ये लिंक देईल, ते बघा तुम्ही. तर हे सांडगे छोट्या साईजचे असल्यामुळे लवकर शिजले जातात. तर आपण जरा चेक करूया. अजून शिजले नाहीत, म्हणजे अजून त्याला 5 मिनिटं ठेवावं लागेल. आताच 5 मिनिटं झालेले आहेत. तर अजून एकदम स्लो गॅस ठेवून मी 5 मिनिटासाठी अजून ठेवते. झाकण ठेवूया. तर 5 मिनिटं झालेले आहेत आपले, म्हणजे टोटल 10 मिनिटं झाले आहेत. तर आपण आता बघूया. तर मी यावेळी पूर्ण झाकण झाकलं होतं. सांडगे शिजलेत का बघूया. आपल्याला व्यवस्थित असं दाटसर रस्सा पाहिजे असं झालेलं आहे. आणि जर तुम्हाला वाटलं की पाणी कमी आहे तर आपण याच्यामध्ये गरम पाणी ॲड करू शकतो आपल्याला हवा तेवढा रस्सा करण्यासाठी. तर आपण बघूयात शिजलेलं आहे का. तर आपल्याला हवा तसं शिजलेलं आहे. आणि आपल्याला जास्त शिजवायचं नाही, म्हणजे जास्त शिजवलं की एकदम ती भाजी गाळ होते. याच्यामध्ये उष्णता असते, त्याच्यामुळे तो आणखीन शिजला जातो. तर आता आपण याच्यावरती कोथिंबीर टाकूया. तर ही भाजी आपली आपल्याला असाच प्रकारचा दाटसर असा रस्सा हवा होता. आणि समजा आपल्याला रस्सा दाटसर नाही झाला तर काय करायचं, आपण याच्यातले थोडेसे असे 1 चमचा ते 3 एवढे सांडगे काढून घ्यायचे एका प्लेटमध्ये आणि त्याला आपण खलबत्त्याच्या याने चेंगरून घ्यायचं. म्हणजे आपण अशा प्रकारे ना असं पीठ करून घ्यायचं आणि हे त्याच्यामध्ये मिक्स करायचं, म्हणजे तो रस्सा अजून दाटसर होईल. जर तुम्हाला जास्त रस्सा हवा असेल तर अशा प्रकारे करायचं. आता आपण हे याच्यामध्ये टाकायचं, म्हणजे अगदी रस्सा दाटसर होतो. आणि तुम्हाला हे जर करायचं नसेल तर अर्धा चमचा किंवा 1 चमचा शेंगदाण्याचा बारीक कूट टाकलं तरी चालेल. आणि तेही करायचं नसेल तर आपण जेव्हा मसाले टाकतो, म्हणजे हळद, कांदा लसूण मसाला, त्यावेळेस 1 चमचा बेसन टाकायचं, म्हणजे रस्सा दाटसर होतो. तर आपण आता गॅस बंद करूया. आपली भाजी तयार आहे आणि सर्व करूया. तर ह्या भाजीचा इतका छान सुगंध सुटलेला आहे तर तो तोंडाला पाणी येत आहे. आणि खरं तर हे सांडग्याचा आकार जरी पारंपरिक नसला तरी सांडग्याची चव आणि करण्याची पद्धत अगदी पारंपरिक आहे. तर तुम्ही अशा प्रकारे सांडग्याची ही भाजी बनवा. तर अशा प्रकारे आपली पारंपरिक पद्धतीने अशी सांडग्याची दाटसर भाजी तयार आहे. तुम्ही अशा प्रकारे बनवा आणि त्याचा आस्वाद घ्या. तर ही भाजी चपातीबरोबर तर छान लागतेच, पण ज्वारीच्या भाकरीबरोबर तर खूप छान लागते. तर तुम्ही तसं प्रत्येक कॉम्बिनेशन ट्राय करून बघा. चपातीबरोबर, भाताबरोबर, ज्वारीच्या भाकरीबरोबर, तुम्हाला जे छान लागेल त्याचा वापर करा. तर सांडग्याच्या ह्या भाजीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका. त्यामुळे माझे नवीन आलेले व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. तर भेटूया एका नवीन रेसिपीचे एक नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अस्सल चवीचा, उत्तम स्वादाचा, घरच्या आपुलकीचा काटा चमचा. धन्यवाद.